नमस्कार. येव्हाना पुण्याचं कसब्याचं मतदान पार पडलेलं असेल आणि या मतदानानंतर भारतीय जनता पार्टीला आता पुढच्या निवडणुकीची चिंता लागलेली असेल. ऑल टाइम इलेक्शन मोडमध्ये असणारा भारतीय जनता पक्ष हा पुढच्या काळात आपली वाट बिकट करतो आहे का, हा प्रश्न मला पडलेला आहे. म्हणजे कसब्याच्या निवडणुकीत घेतलेल्या निर्णयामुळं काही विशिष्ट समूहाला कन्व्हिन्स करत भाजपला पुढे जावं लागलंय, हे जरी खरं असलं तरी आणखी काही प्रसंगात, आणखी काही लोकसभा मतदारसंघात भाजपची वाट बिकट असणार आहे. लोकसभा मतदारसंघात बिकट नाही झाली तरी लोकसभेच्या निर्णयामुळं वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. मी मराठवाड्यातला असल्यामुळं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांची कहाणी मात्र नक्कीच सांगू शकतो. लोकसभेच्या जागाबाबत भाजपला फारशी चिंता असायचं कारण नाही, आणि ही चिंता नसण्यामुळेच भाजप बेफिकीर होत चाललाय की काय, हा प्रश्न आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका हा लोकसभेचा उमेदवार लढत नसतो, तर नरेंद्र मोदी लढत असतात. नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे बघून कोणालाही निवडून द्यायचं हा संकल्प भाजपच्या साठी सामान्य मतदारांनी केलेला असतो. म्हणूनच भाजपला अगदीच बलाढ्य मतदारसंघात सुद्धा विरोधकांच्या विजय मिळवता आलेला. असं वाटलंही नसताना नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात काँग्रेसचा अशोक चव्हाणांचा पराभव झालाय. लातूरमध्ये देशमुखांच्या जिल्ह्यामध्ये देशमुखांच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे, हे विसरून चालणार नाही. हिंगोली, परभणी शिवसेनेसाठी राखत राखत भाजपनं अनेकांना पराभवाचं अस्मान दाखवलेलं आहे. ही सगळी मोदींची करामत, आणि मोदींच्या करामतीमुळेच आपण या मतदारसंघातून विजयी होऊ शकतो असा विश्वास अनेकांना आहे. अगदी कोणालाही वाटतं की आपण खासदार होऊ शकू, आणि म्हणूनच ते मिळावं यासाठीच्या सगळ्या डावपेचांचा भाग वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये चालू असतो. पण याच डावपेचामुळं भाजपची वाट बिकट होणार आहे, खडतर होणार आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण आत्ताच तिकिटासाठी सगळ्याच व्यवस्था करता करता अनेकांना विश्वासात घेणे, अनेकांचा गेम करणे, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या चर्चा घडवून आणणे, हे प्रकार चालू आहेत. काही जणांनी तर आपापल्या संस्था नियुक्त करून वेगवेगळे सर्वे करून घेऊन त्या सर्वेच्या माध्यमातून एखाद्याच्या बदनामीची मोहीमच उघडली आहे. भाजपात हे होत आहे. एखाद्या नेत्याला बदनाम करायचं असेल तर एखाद्या संस्थेचा कसा सोयीस्कर वापर करता येतो, हे तुम्हाला मराठवाड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणजे याचे बळी सुद्धा अनेक जण ठरले आहेत. पंकजा मुंडे याच व्यवस्थेचा बळी आहेत. संभाजी पाटील निलंगेकर याच व्यवस्थेचा बळी ठरण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रक्रियेकडे नीट बघता भाजपची मराठवाड्यातली वाट आता कठीण 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 होत चाललेली आहे. एक एक जिल्हा जरा तपासून बघूया. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, आणि याच प्रताप पाटलांना भाजपनं मधल्या काळात एवढे अधिकार दिले की जवळपास सगळेच आमदार त्यांच्या विरोधात गेले. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 विधानसभेचे आमदार आहेत आणि 1 विधान परिषदेचा आमदार आहे. प्रताप पाटील आपल्या मतदारसंघात भाजपला यश मिळवून देऊ शकले नाहीत. तिथे त्यांच्या विरोधातले त्यांचेच मेव्हणे विजयी झाले, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रताप पाटलांची भाजपातली एकला चलो रे भूमिका ही सगळ्याच लोकांसाठी अडचणीची ठरते आहे. तिथला मूळ भाजपचा कार्यकर्ताही नाराज आहे, भाजपात आलेले माणसंही नाराज आहेत, आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत. भाजपकडं लोकसभेसाठी उमेदवार नाही अशी हकाटी पिटली जाते आहे, आणि त्यातून ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेस कमबॅक करेल का? चव्हाणांच्या घरचं कुणी उभं राहिलं तर पुन्हा ती जागा काँग्रेसकडे जाईल का? हा प्रश्नही सगळ्यांच्या मनामध्ये येतो. नांदेडमधल्या भाजपामध्ये अशी काही बेदिली माजलेली आहे की तिथे आता एकसंध भाजप आपल्याला दिसत नाही. भाजपनं पराक्रमानं जिंकलेली ही जागा, 2 वेळेला सतत ज्या लोकसभा मतदारसंघात यश मिळालंय ती जागा म्हणजे लातूरची. लातूरमध्ये पहिल्यांदा सुनील गायकवाड आणि त्यानंतर आता सुधाकर श्रंगारे हे खासदार झाले. सुनील गायकवाड यांना उमेदवारी दिली गेली नाही, बदलला उमेदवार, श्रंगारे विजयी झाले,
आता श्रंगारेंची उमेदवारी बदलण्यासाठीचा घाट भारतीय जनता पक्षामध्ये घातला जातोय. सुनील गायकवाडांना तिकीट मिळालं नाही म्हणून आता त्यांचे MSRDC मधून निवृत्त झालेले बंधू अनिल गायकवाड यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणजे अगदी राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांना महत्व दिलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी अनिल गायकवाडांचं नाव घेतलं यातच त्यांच्या उमेदवारीचा मुद्दा पुढे येतोय का याची ही चर्चा होते. अनिल गायकवाडांचं नाव घेतल्यानंतर त्यांना बदनाम करण्यासाठी चंद्रकांत खैरे पुढे आले आणि यांच्या नावाची चर्चा वाढू लागली. यातच अनिल गायकवाडांचं नावही चर्चेत आहे. दुसरीकडे उदगीरचे आमदार संजय बनसोडे भाजपात येतील आणि तेही भाजपाचे लोकसभेचे उमेदवार असतील अशी एक अटकळ चालू आहे. या प्रकारामध्ये भाजपातल्या काही आमदारांना श्रंगारेंच्या बाजूने उभं राहावं वाटतंय तर काही जणांना श्रंगारे नको असं वाटतंय. श्रंगारे संभाजी पाटलांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना तिकीट द्यायचंच नाही असा एका विधान परिषदेच्या आमदाराने चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी ते जंग पछाडत आहे. आपल्याच पक्षाची माती करत आपल्याच पक्षाच्या माणसाचा नुकसान करत जिल्हाध्यक्ष पदावर राहणारा आमदार जेव्हा या स्वरूपाच्या कृती करू लागतो तेव्हा भाजपला पुढच्या वेळेला आलेल्या मतदारसंघात तरी यश मिळणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतोय. मोदींच्या नावावर निवडणूक जिंकता येते हे तंत्रच कोणालाही उभं करून यश मिळवायचं हे नव्याने डावपेच आखले जात आहे. बीड जिल्ह्यात सगळेच संभ्रमात आहेत. प्रीतम मुंडेंना पुन्हा तिकीट मिळणार का असा प्रश्न देखील निर्माण केला जातोय. म्हणजे दिलं पाहिजे का तर दिलं पाहिजे पण प्रश्न मात्र निर्माण केला जातोय की प्रीतम मुंडेंना तिकीट मिळणार का. सलग 2 वेळेला ज्यांनी विजय मिळवला आहे त्या प्रीतम मुंडे पुन्हा या मतदारसंघात लढणार का हाच प्रश्न निर्माण करून असा एक संभ्रम निर्माण केला जातो आहे. अनेकांच्या भावना जागवल्या जात आहेत आणि या जागवलेल्या भावनाच पक्षाच्या अंतर्गत धुसफूस वाढवण्यासाठीची भीती वाढवण्यासाठीचं कारण ठरत आहे. उस्मानाबादचं चित्र तर वेगळंच आहे. उस्मानाबादमध्ये ती जागा मुळात शिवसेनेची की भाजपची इथून चर्चा सुरू होणार आहे. आणि उस्मानाबादेत तानाजी सावंतांचं राणा जगजितसिंहाची अजिबात जमत नाही. भाजपचे असलेले राणा आणि तानाजी सावंत या दोघांच्या मधले मतभेद आता टोकाला जात आहेत. राणा जगजितसिंह तानाजी सावंतांची खुलेपणाने तक्रार करतायत. अनेक निधी थांबवण्याची भाषा करतायत आणि ते थेट संघर्ष करायला उतरलेले आहेत. त्यांना याची कल्पनाच नाही आहे की तानाजी सावंत हे भाजपचे सुद्धा वेलविशर आहेत आणि त्यांच्याकडून तानाजी सावंतांचं केलेलं शिरकाण हे भारतीय जनता पक्षाला उस्मानाबादेत नुकसानदायक ठरणार आहे. एक राणा सोडले तर भाजपची ताकद देखील तिथे खूप कमी आहे आणि असलेल्या ताकदीला संपविण्याचं काम राणा जगजितसिंह यांच्याकडून झालंय हे विसरता येणार नाही. उद्या राणा भाजपचे सर्वोच्च नेते उस्मानाबादेतले म्हणजे धाराशिव मधले झाले तर तानाजी सावंतांच्या सारखी माणसं किंवा भाजपची मूळ पदाधिकारी लांब जाण्याची शक्यता आहे. तिथेही यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरची जागा कोणाची हा प्रश्न सगळ्यात मोठा असणार आहे. शिवसेना लढणार की भाजप लढणार. भाजप लढणार तर भाजपचा चेहरा कोणता. विद्यमान अर्थ राज्यमंत्र्यांना घेऊन लढणार की अजून कुणाला घेऊन लढणार की नवीन माणूस आणून लढणार हा प्रश्न पडतोच आहे. औरंगाबादच्या संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या भाजपमध्ये एवढा विसंवाद आहे की इथे कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त आहेत. शेकड्यानी प्रदेश राष्ट्रीय कार्यकारिणीवरचे पदाधिकारी असलेल्या या शहरात कोणाचा पायपोस कोणालाच नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपणच खासदारकीचा उमेदवार या तोऱ्यात वावरतोय. तशी अडचण नसलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना. कारण तिथे दिलखुश बिनधास्त रावसाहेब दानवे खासदार आहेत. म्हणजे आपल्या भाषेचंही समर्थन जबरदस्त पद्धतीनं करणारे रावसाहेब दानवे तिथे खासदार आहेत आणि आज तरी जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेबांना पर्याय उरलेला नाही. पर्याय बनू पाहणारे हरिभाऊ बागडे यांनी निवृत्तीची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे त्या मतदारसंघात तरी सुखरूपपणे पुढचीही टर्म लढतील असंच दिसतंय. दुसरा पर्याय ठरू शकणारे बबनराव लोणीकर हे परभणी जिल्ह्यामधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना परभणीतली जागा मिळणार आहे का हे बघायला पाहिजे. परभणी ही असाच संदिग्ध असलेला जिल्हा. भाजपची असलेली ताकद
क्षीण 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 होत चाललेली आहे. बोर्डीकर वर्सेस लोणीकर असा सामना तिथे बघायला मिळणार आहे. बोर्डीकरांनी मूळ भाजपला अक्षरशः खिंडार पाडलाय. धक्के देत बोर्डीकरांनी ती भाजप संपवून टाकली आहे. लोकसभा मतदारसंघाची रचनाच खिळखिळी करून टाकली आहे. कारण बोर्डीकरांच्या आमदार असलेल्या कन्याला तिथे पुन्हा लढवायचं आहे आणि त्यांना आपली शक्ती तिथे वापरायची आहे. लोणीकर बोर्डीकर या संघर्षात परभणीच्या जागेचीही अशीच वाट लागली आहे. हिंगोली जिथे चर्चा करणं सुद्धा गैर ठरेल, तिथे भाजपचा एकच आमदार आणि तिथे काय होणार याबाबतची चर्चा देखील आहे. मराठवाड्यातल्या 8 विधानसभा 8 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची अवस्था बिकट राहणार आहे एवढं नक्की आहे. वेळी सुधारणा केली तर ठीक, अन्यथा भाजपची अवस्था खूपच वाईट झालेली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.